आज याच्यानंतर अनुभव कथन करण्यासाठी येणार आहे अहमदनगरहून आपला युवा पिढीचा साधक हर्षल चंद्रकांत फुलारी. राहतो अहमदनगरला, शिक्षण झालेलं आहे पुण्यामध्ये, नोकरी काही काळ पुण्यामध्ये केलेली आहे. त्याचं शिक्षण झालेले BSc कम्प्युटर्स आणि MBA पुण्यामध्ये पिंपरी इथे DY पाटील कॉलेजमध्ये त्यांनी 5 वर्ष कम्प्युटर डिपार्टमेंटला जॉब केलेला आहे. नगरमध्ये वेलसेट अशी फॅमिली आहे, त्याची संपूर्ण फॅमिली आपली साधक आहेत. अपवाद असतात कुठल्याही नियमाला, तसे वडील हे अपवाद आहेत. आणि अजून त्याची मिसेस नेहाली हे आपले साधक झालेले आहेत. पण हर्षलची बहीण आदिती आणि आई नीता फुलारी हे तिघही आपले साधक आहेत. हर्षलला माझ्या माहितीप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरण्याची खूप आवड, प्रचंड आवड आहे. ट्रेकिंग आणि बुलेट रायडिंग हे त्याचे आवडते छंद आहेत. नेहमी माझं त्याला असं सांगणं असतं की बुलेट जरा जपून चालवावी आणि आनंद घ्यावा, पण स्वतः काळजी घेऊन आणि वेगाला लगाम घालून, हे नेहमीच सांगणं असतं. हर्षल मला असं वाटतं ते ऐकतही असेल. आपण जे सांगितलं ते नाकारण्याचा किंवा हे करण्याचा त्याचा स्वभाव नाहीये. आणि मला असं वाटतं की आता सध्या त्याची मनस्थिती आणि भावस्थिती अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे. आणि आता हर्षलनी त्याचा अनुभव कथन सुरू करावं. नमस्कार. सद्गुरू व माऊली यांना आत्मवंदन. सर्व माझ्या साधक परिवाराला प्रणाम. आज माझा आध्यात्मिक अनुभव मी तुमच्या पुढे मांडणार आहे. त्याची रूपरेषा थोडक्यात सांगतो आणि मग सुरुवात करतो. सगळ्यात आधी मी माझा परिचय करून देईल. मी योगधामशी कसा जोडलो हे मी तुम्हाला सांगेल. माझ्या चरवंतर्पणाचा विषय, साधनेमध्ये मला काय अनुभव आले, माझ्या जीवनामध्ये व स्वभावामध्ये काय बदल झाला, व शेवटी थोडक्यात भावनांची मांडणी मी करेन. माझा परिचय प्रथम करतो. पूर्ण नाव हर्षल चंद्रकांत फुलारी, वय 30, साधना 2 सप्टेंबर 2013 भेटली. शिक्षण BSc कॉम्प्युटर सायन्स व नंतर MBA पुण्यात झालं. मग DY पाटील पिंपरीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून 5 वर्ष जॉब केला. आता अहमदनगर मध्ये राहिला आहे व स्वतःचा हॉटेलचा आणि कार्यालयाचा व्यवसाय आहे. घरी आई, वडील, लहान बहीण, मी व माझी बायको असा परिवार आहे. वडील कोऑपरेटिव्ह बँकेत सिनियर ऑफिसर म्हणून होते, आता रिटायर्ड आहेत. आईचं पार्लर आहे व ती फॅशन डिझायनरही आहे. बहीण CA ची तयारी करते. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली. बायको श्रीरामपूरची आहे व MA इंग्रजीमध्ये तिचं शिक्षण झालंय. माझे दोन्ही मामा व मामी साधक आहे. मामांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे मुलं पण साधक आहे. मुलगी 10वीला आहे व मुलगा 9वीला. माझी आजी म्हणजे आईची आई पण साधक आहे. मोठ्या मामीचा भाऊ व त्याचा सगळा परिवारही साधक आहे. महायोगदमशी मी कसा जोडलो याचं विस्तृत वर्णन मी आपल्या सगळ्यांपुढे ठेवतोय. आईची आत्या, ज्यांना तुम्ही स्वातीजी रायकर म्हणून ओळखता, ती माझी आजी, ज्यांना मी धायरीची आजी असं म्हणतो. त्यांच्यामुळे आज माझ्या घरचे सगळे साधक आहेत. आजी या आधीपासून शंकराची भक्त. शंकराची कृपा म्हणावी की आजींनी आईला योगदानशी जोडलं. आमच्या घरातील आई पहिली साधक. आईला 2012 मध्ये साधना मिळाली. आईला अध्यात्माची आधीपासून आवड. जेव्हा आईला साधना दिली त्यावेळेस मी पुण्यात कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षाला होतो. योगदानचं आणि माझं काही परिचय नव्हता. तरुण होतो, तारुण्य संचारत होतं. खायचं, हिंडायचं, मौज करण्यासाठी आपलं आयुष्य, इतकंच ज्ञान मला होतं. चमचमीत खाणे, आठवड्यातून 4 दिवस नॉनव्हेज ठरलेलं असायचं. कोणताही वार मी कधी पाळला नाही. एकदम उन्मत्त. देव नावाचं जसं काहीतरी अस्तित्वात आहे याची मला काही काळजी नाही. व्यसन मात्र मी केलं नाही. मी देहच आहे ह्या भावनेमुळे माझं मन दृश्य वस्तूंमध्ये व त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या सुखामध्ये गुंतून गेलं. एक गोष्ट लक्षात घ्या,
जन्मास येऊन जर आत्महित साधले नाही तर ते जगणे मृतप्राय समजावे. आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो त्याचे काहीतरी फळ पदरात पाडून घ्यावे. असे जर केले नाही तर जन्म वाया जातो आणि आपला देह केवळ भूमिभार होतो. काहीतरी आत्महित करून घ्यावे हेच या नरदेहाला अत्यंत योग्य आहे. आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपले मन आणि धन आपण भगवंताकडे लावावे. जो मनुष्य ह्या गोष्टी मनावर घेऊन काम करत नाही तो जगात जिवंत असून मेल्यासारखा आहे. जन्म घेऊन त्याने आपल्या आईला उगाच कष्ट दिले, असा जगून पण मेल्यासारखा मी. देहबुद्धीच्या किंवा देहाभोवती केंद्रित झालेलं जीवन म्हणजे प्रपंच. देहाबुद्धीच्या किंवा देहाभोवती केंद्रित झालेलं जीवन म्हणजे प्रपंच आणि आत्मबुद्धीच्या किंवा देवाभोवती केंद्रित झालेलं जीवन म्हणजे परमार्थ. माझा प्रपंचापासून परमार्थापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुरू होणार होता. आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं व मी योगदानशी कायमचा जोडला जाणार होतो. पहिला बदल माझ्यात झाला तो सरांची चर्वण तर्पणाची शिडी बघून. आई सरांची चर्वण तर्पणाची शिडी ऐकत होती. आहार हा विषय चालू होता. मी ऐकायला बसलो. सर जे सांगत त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं. सर सांगत होते, योगदानची स्थापना नक्षत्रवाडीला झाली. शिवदत्तजी त्रिवेदी हे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी बाप्पासाहेबांना राहण्यासाठी घर बांधून दिलं. त्यांना योगदान उभं करायचं होतं. त्यावेळेस सोमानी सर, राठोडजी, लालसरेजी, पैठणेजी वकील हे सगळे कॉलेजमध्ये होते व नंतर योगदान सुरू करण्यात या सगळ्यांचं योगदान होतं. नक्षत्रवाडीला रफिक झकेरियाचं इलेक्शन लागलं. इलेक्शनच्या वेळी जर मारामारी झाली तर लोकांना एका झटक्यात संपवता यावं म्हणून शिवदत्तजी त्रिवेदी हे मांसाहार कधी करत नव्हते, पण त्यांनी सराव म्हणून 150 बकऱ्यांचं मुंडकं उडवलं होतं. इलेक्शनचा प्रचार सुरू झाला. शिवदत्तजी त्रिवेदी यांचा अपघाती मरण झालं. ते भूत झाले आणि बाप्पासाहेबांकडे आले. बाप्पासाहेबांना म्हणू लागले, बाप्पासाहेब मला वाचवा. मी ज्या बकऱ्यांना मारलं ते बकरे आज माझा मांस तोडतायत. मांसाहार विषय सर अजून विस्ताराने सांगू लागले. सर म्हणाले, तुम्ही ज्यांचं मांस खाता तो परलोकात तुमचं मांस खातो. मेल्यानंतर एक काळ असतो आणि याच काळात सगळं भोगावं लागतं. मी एवढंच ऐकलं आणि उठून गेलो. माझ्या डोक्यात शिवदत्तजीचा भूत आणि बकरे हाच विचार. आपण तर नॉनव्हेज खाऊन किती पापं केली याचा विचार मी करायला लागलो. बाप्पासाहेबांनी शिवदत्तजी त्रिवेदी यांना वाचवलं, पण आपल्याला वाचवणार कोण? कोणी नाही. दुसऱ्या क्षणाला कसलाही विचार न करता ठरवलं नॉनव्हेज खायचं बंद करायचं. आईला सांगितलं. तिला खरं वाटेना. तिला वाटलं की निदान मी अंडे तरी खाईल, पण अजिबात नाही. मनातील इच्छा पूर्णपणे संपली आणि त्यानंतर 2012 नंतर मी शाकाहारी झालो. योगदानमध्ये यायची ही इच्छा मी व्यक्त केली. नंतर सर आणि काकू यांची भेट पूर्ण झाली. अशा प्रकारे सरांच्या शिडीच्या माध्यमातून मी योगदानशी जोडलो. शिवदत्तजी त्रिवेदी यांच्या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट झाली. पापाचे फळ कोणालाही चुकलेले नाहीत आणि ते आपल्यालाच भोगायचे आहेत. तुम्ही योगदानचे साधक असलात तरी. कारण पाप करण्याआधी आपण विचारलं होतं का? तर नाही. मग भोगावं आपल्यालाच लागेल. पुढे कडकाकू आणि माझी भेट त्याचं विस्तृत वर्णन सांगतो. माझा मामा अमित रायकर याच्या लग्नात मी कडकाकूंना पहिल्यांदा भेटलो. त्यांच्या पाया पडलो. कुठून एक मनात भाव आला की आपल्याला यांची सेवा करायला संधी मिळेल का? पुढे जाऊन कोणाला माहित होतं त्याच मार्गदर्शक म्हणून माझं भविष्य घडवणार होते. दगडाची सुंदर मूर्ती कशी घडवायची हे त्यांना चोख माहीत. नंतर त्याच दगडाच्या मूर्तीला भक्तीचं शेंदूर लावून त्यात देवभावना जागी करण्याची त्यांची कला ही त्यांना माहीत होती.
आज समजते परमेश्वराने तुमच्यासाठी केलेलं नियोजन हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. कृपा ही होणारच. एक वेळेस आपलं घड्याळ बंद पडेल आणि आपण उशीर करू, पण तो परमेश्वर, त्याच्याकडे तर घड्याळच नाही, पण तो बरोबर भक्ताला जेव्हा गरज असेल तेव्हा तो हजर असणार. म्हणून म्हणतो, विश्वास ठेवा आणि कर्म करा. ते म्हणतात ना, भरोसा रख उस पर, वो जब देगा बेहतर नहीं बेहतरीन देगा. कड काकून नंतर आता भेट सरांची होती. परमेश्वर भेटावं व त्यांची भक्ती मी करावी एवढी माझी पात्रता नाही, पण त्यांचा जो प्रिय भक्त आहे त्यांची सेवा करणं हे माझ्या नशिबात होतं. सरांची आणि माझी भेट योगदानमध्ये झाली. चेहऱ्यावर एक तेज, नजरेत एक ताकद, आवाजामध्ये एक वजन व तसंच एक माधुर्य. वय जास्त असलं तरी एका तरुणाला 10 वेळा थोबाडीत मारेल असं त्यांचं जीवन. चेहऱ्यावर ते हास्य सगळं अडचण नाहीसे करणार. शिस्त, टाइम मॅनेजमेंट व समर्पण याचं उत्तम उदाहरण. विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना प्रश्न केलता, तुम्ही परमेश्वराला बघितलं आहे का? परमहंस म्हणाले हो. त्यावर विवेकानंदांनी विचारलं, मला तुम्ही त्याची अनुभूती करून देऊ शकता का? तर परमहंस म्हणाले हो. मी विवेकानंद नाही, पण सरांच्या रूपात रामकृष्ण परमहंस यांची अनुभूती मला योगदानमध्ये आली. काही कवितेच्या ओवी आहेत सरांसाठी, ज्याच्यावरून मी माझ्या मनातली स्थिती व भाव स्पष्ट करू इच्छितो. बंदवू गुरुवर विनय करू जोरी कर प्रणाम. मम मनोकामना पूर्ण करो सफल हर काम. गुरुवर तुम्हें मनाऊं मैं, करूं तुम्हारा ध्यान. तुम्ही मेरे हरि हो, तुम्ही चारों धाम. तुम्हें पूछते हैं सभी, ले सुंदर प्रसाद. मेरे पास निज प्रेम है, यही मेरा अनुराग. माला मन की टूट गई, रह गया खाली हाथ. कैसे तुमको पूजूं मैं, कुछ नहीं मेरे पास. एक जीवन की डोर है, वो मालिक तुम्हारे हाथ. मेरा मुझ में क्या बचा, रह गया खाली हात. अशा प्रकारे सरांची भेट झाली आणि मनात फक्त प्रेम होतं. शिवशंभूंनी सुरू केलेलं महायोग, बाप्पासाहेबांनी ज्याचा विस्तार महायोगदानमध्ये केला, त्यांचे शिष्य सोमानी सर यांना मी भेटलो, ज्यांनी बासरी वाजून श्रीकृष्णाची अनुभूती करून दिली व ध्यानस्थ बसून भगवान शंकराचा अनुभवही दिला. माझी इच्छा होती श्रीकृष्ण बनून त्यांनी माझं मार्गदर्शन करावं व मायादेवीचं चक्रव्यूह भेदणारा माझ्यातला अर्जुन त्यांनी तयार करावा. शंकर बनून मोक्षाच्या पलीकडचं ज्ञान त्यांनी मला सांगावं. मला 2 सप्टेंबर 2013 साधना भेटली. साधना भेटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रती एक ओढ निर्माण झाली. लवचुंबक जसं लोखंडाला खेचतो तसं अध्यात्माने मला त्यांच्याकडे खेचलं. ठीक. चर्वणतर्पणाचा माझा विषय मी तुमच्या पुढे ठेवतो. मजबूत बिल्डिंग उभी करण्यासाठी त्याचा पाया मजबूत असावा लागतो. तसंच अध्यात्मामध्ये जर शिखर गाठायचे असतील तर चर्वणतर्पण हे करायला लागतं. चर्वणतर्पण हा अध्यात्माचा पाया आहे. चर्वणतर्पणाला मी सुरुवात 3 मे 2021 पासून केली. एक घास हा 100 वेळा चावणे, त्याचे पाणी करणे. 3 मे रोजी माझं वजन केलं तेव्हा 82 होतं. नंतर 17ला म्हणजे 15 दिवसांनी वजन केलं तर ते 79 झालं. 15 दिवसात 3 किलो वजन मी कमी केलं. चपाती बरोबर भाजी खाल्ली की 100 वेळा घास चावायला त्रास होत होता. म्हणून मग आधी फक्त चपाती खायची, ती 50 वेळा चावायची आणि मग भाजी खायची. अशा पद्धतीने मी सुरुवात केली. याचा फायदा असा झाला की चपातीचं चर्वण चांगलं व्हायला लागलं आणि भाजी नंतर खाल्ल्यावर तोंडात सलाइवा व्यवस्थित अन्नाबरोबर मिश्रित होऊन त्याचे पाणी होऊ लागले. आधी 2 ते 3 चपाती, वरण भात असा माझा आहार होता. आता मात्र अर्धी किंवा भूक असेल तर 1 चपाती खातो. भात पूर्ण बंद केला. वरण मात्र जेवणात असतं. थंड पदार्थ पूर्ण बंद आहेत. पाणी पण टिपातलं घेतो, माठातलं नाही.
सुरुवातीला तहान जात नव्हती, पण नंतर सवय झाली. आईस्क्रीम खूप जास्त आवडते, पण जसं चर्वण-तर्पण जुळत गेलं, तसं त्याची आसक्ती कमी झाली. रोज आईस्क्रीम समोर ठेवून बघतो. मनाला अजिबात मारलं नाही. मडकं किती कच्चं आहे बघू म्हणलं, पण मन काय खायला तयारच होईना. चर्वण-तर्पणामुळे शरीरामध्ये काय बदल झाले व त्याचा परिणाम मनावर कसा झाला, ते मी तुम्हाला सांगतो. माझं वजन कमी झालं, त्यामुळे शरीर हलकं झालं. श्वास घ्यायला पण आधी त्रास व्हायचा, तो थांबला. पाय प्रचंड दुखायचे, तेही थांबले. आधी थोड्या-थोड्या गोष्टीवरून चिडचिड व्हायची, त्यामुळे मी स्वतः डिप्रेशनमध्ये जाऊ लागलो. आपल्याभोवती सगळं वाईटच आहे, काही चांगलं नाही, अशी मनाची अवस्था होती. जसं जसं चर्वण जुळून येऊ लागलं, तसं राग हा आटोक्यात येऊ लागला. माझेच मला प्रश्न सुटू लागले. मनात चांगल्या विचारांची उत्पत्ती होऊ लागली. आपल्या दुःखासाठी व आपल्या आनंदासाठी फक्त आपण जबाबदार आहोत, हे स्पष्ट होऊ लागलं. मनाची अशी स्थिती, त्यावरून आपल्यामध्ये व आपल्या भोवती त्याचा फरक पडतो, हे अनुभवलं. मन हे रोज नवनवीन विचार देतं. रोज नवनवीन विषयांकडे धावायला लावतं. म्हणून कधी अधिक आनंदी असायचो, तर कधी अधिक दुःखात. मी स्वतःलाच म्हटलो, असं असून चालणार नाही. विचारांमध्ये, वागण्यामध्ये एक स्थिरपणा पाहिजे. बोलण्यात, चालण्यात एक शिस्त पाहिजे. थोडक्यात पण स्पष्ट बोललं पाहिजे. उगाच बोलणं हे टाळलं पाहिजे. जास्त बोलणाऱ्यांची किंमत नसते, हेही मी अनुभवलं. कुठंतरी बदल हा स्वतःमध्ये आणला पाहिजे, असं मला वाटलं. नाहीतर जनावर आणि आपल्यात काय फरक? उत्तम आयुष्य आणि होपलेस आयुष्य, असं ते गणित होतं. अडचण मनाची होती आणि त्याला औषध हे साधनेचं होतं, आणि साधना करण्यासाठी चर्वण-तर्पण हे गरजेचं होतं. नाहीतर कितीही साधना करा, जर त्याला चर्वण-तर्पणाची जोड नाही, तर फार काळ तुम्ही स्थिर राहू शकणार नाही. तात्पुरतं फक्त दुखणं बरं होईल. क्रियायोगाने शरीर धष्टपुष्ट करतात, पण प्राण, मन, बुद्धीचं काय? हे अध्यात्माचं बेसिक आहे. यापासून तर खरी सुरुवात होते. आध्यात्मिक अनुभवांची उंची वाढवायची असेल, तर ध्येयशुद्धी, मनशुद्धी व बुद्धिशुद्धी हे गरजेचेच आहे. आणि हे फक्त चर्वण-तर्पणानेच साध्य होऊ शकते, हे मला समजलं. नाहीतर साधनेत कसे अनुभव येतात विचारल्यावर मी म्हणायचो, छान, मस्त येतात. किती मूर्खासारखं उत्तर दिले मी, आज समजलं. सरांचं मन खूप कोमल आहे, नाहीतर काठीने खूप बडवलं असतं. साहजिकच आहे. देवरूपी शरीराची व मनाची गुराढोऱ्यांसारखी अवस्था केल्यावर समोरच्याला तळतळ तर होणारच. परमेश्वर समोर उभा आहे आणि मी झोपेतून उठायला तयारच नाही, अशी माझी स्थिती. अनेक वर्ष वाया घातली. आता कुठे चर्वण-तर्पण जुळवलं. त्याचा परिणाम असा झाला, स्वभावात एक स्थिरता येत गेली. शांत पाणी जसं असतं तसं मन बनत चाललं होतं. मनाची चंचलता कमी होत चालली होती. एक प्रसंग असा आलता, जिथे मी माझ्या मनाला म्हणालो, अरे हे तर तुला जसं पाहिजे तसं झालं नाही. एरवी तू जसा चिडायचा तसा का चिडला नाही? मला काही उत्तर भेटलं नाही. आपलंच काहीतरी चुकतंय असं मला वाटलं, म्हणून चिडायच्या ठिकाणी 10 मिनिटं शांत उभा राहिलो. म्हणलं थोडं डिवचून बघू काय होतं. राग हा आलाच नाही. समोरचा बोलतोय तरी माझी चिडचिड झाली नाही. चेहऱ्यावर एक हास्य आलं, मन प्रसन्न झालं, आनंदाची अनुभूती झाली. परमेश्वराचं, सरांचं, पकड काकू यांचं स्मरण केलं आणि आभार मानले. एरवी मी रागाच्या ताब्यात असायचो, आता राग माझ्या ताब्यात झालता. इतर वेळेस कोणतंही काम हाती घेतलं की एक भीती होती. जे काम करतोय ते बरोबर करू का? आपल्याकडून होईल का? आता एक विश्वास स्वतःमध्ये निर्माण झाला. चुकलो तरी हरकत नाही, पण प्रयत्न केले पाहिजे. बोलण्यात एक शिस्त आली, कोमलपणा आला व विषयांची मांडणी उत्तम प्रकारे करू शकलो. चांगले विचार मनात घर करू लागले. त्याचा परिणाम माझ्या अवतीभोवती झाला. सगळ्या गोष्टी चांगल्या वाटू लागल्या. आयुष्य हे परफेक्ट कधीच नसतं, ते बनवावं लागतं.
ज्या गोष्टी नाहीत त्याचा शोक करू नका. जे दिलंय त्याचा आनंद माना. आयुष्याप्रती एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झालता. मी एकच गोष्ट लक्षात ठेवली. परमेश्वर तुमच्या आयुष्यात जे गरजेचे आहे ते तुम्हाला देईल. तुम्हाला काय पाहिजे ते तो देणार नाही. आणि हेच सत्य आहे. चरवंतर्पण जुळून आणायचं म्हटलं तर सहज शक्य आहे. त्यासाठी लहान मुलासारखं विचार व कृती करायला लागेल. ती कशासाठी करतोय हे लहान मूल कधी विचारत नाही. यात माझा काय फायदा होईल ह्याचा पण तो विचार करत नाही. तो फक्त कृती करतो. सर्व वेळ ऊर्जेने भरलेला असतो. मोठी माणसं कोणती गोष्ट सहज करू शकत नाही कारण आळस, कंटाळा. कोणती गोष्ट उद्या करू नुसती टोलवाटोलवी. आयुष्याला जास्त गांभीर्याने घेतलं की असंच होतं. म्हणून सर म्हणतात, हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम. हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम म्हणजे हसत खेळत जर कोणतीही कृती केली तर ती सहज साध्य होऊ शकते व त्याचे परिणाम तुम्ही अनुभवू शकता. ज्ञानेश्वरी हा प्रयोगाचा ग्रंथ आहे, प्रवचनाचा नाही. त्याचा पहिला प्रयोग चरवंतर्पणाचा गिरवला तर कुठे आध्यात्मिक सागरात प्रवेश मिळेल. ज्ञानप्राप्तीचे साधन कार्य थोडे थांबून करू जाय. उद्या करू हा विचार होय तर भरोसा देहाचा काय. लक्षात घ्या, मला साधना 2013 ला भेटली. तेव्हापासून आतापर्यंत 9 वर्ष झाली. या दरम्यान मी चरवंतर्पण नव्हतो करत, पण साधना करत होतो. तरी पण माझं मन स्थिर नव्हतं. रोज नवीन विषयाकडे मन धावायचं. रोज वेगळा स्वभाव. पण 21 दिवस पूर्ण चरवंतर्पण केलं. 15 दिवसात माझ्यामध्ये बदल झाला. म्हणून म्हणेल, शांत बसून आत्मचिंतन करा. लक्षात घ्या, जग तुम्हाला तेव्हाच महत्व देईल जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. मी स्वयं अनुभवलंय, चमत्काराशिवाय नमस्कार हा नाही. आजचं थांबूया. 6:45 व्हायला आले. पुढचा भाग तू पुढच्या गुरुवारी घ्यावा, कारण आणखी तुला 20 मिनिटं लागणार आहेत. हो. आज गुरुवार दिनांक 3 जून 2021 झूमच्या माध्यमातून होणाऱ्या महायोगधामच्या अनुभव कथनाच्या सत्रात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. सद्गुरू सर, भाभीजी, अनिताताई यांच्या चरणी आत्मवंदन. अनिताताईंना विनंती करते पुढील सत्रास सुरुवात करावी. सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा. आजच्या या गुरुवारच्या झूमच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सगळ्यांना आत्मवंदन. सरांना आत्मवंदन, भाभीजींनाही आत्मवंदन. आजच्या झूमच्या मीटिंग मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यात, गेल्या गुरुवारी आपला युवा साधक हर्षल फुलारी त्यांनी अनुभव कथन केलं होतं. त्याचं आपण कंटिन्युएशन मध्ये आज घेणार आहोत. पण या निमित्ताने आपल्या सगळ्या तरुण साधकांना एक संदेश म्हणा, एक अलर्ट करायचं या निमित्ताने. त्याची एक आठवण सांगते. गेल्या वर्षी जून मध्ये ज्यावेळी आपण झूम मीटिंग सुरुवात केली होती, अगदी सुरुवातीचा काळ, पेड झूमचा आपण ऍप घेतलेलं नव्हतं आणि 40 मिनिटानंतर ती मीटिंग एंड व्हायची, रेकॉर्डिंग होत नसे. त्यावेळी सुरुवातीच्या काळात हर्षल फुलारी, जो अहमदनगरवरनं बोलणार आहे, त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अनुभव कथन केलं होतं. अनुभव कथन त्याही वेळी त्यांनी अप्रतिम केलं होतं. छान सूत्रमय भाषा, मुद्दे मांडण्याची एकदम शिस्तबद्ध पद्धत. त्यावेळी सर त्याचं अनुभव कथन संपल्यानंतर असं म्हणाले होते, कब तक छुपोगे पत्तों की आड़ में, कब तक छुपोगे पत्तों की आड़ में, कभी तो आना है भिंडी बाजार में. आणि सगळ्याच तरुण साधकांना, लग्न होऊन गेलेल्या मुली असोत, नोकरी करणारे आपले साधक असोत, तरुण मुलं असोत, ज्यांना वेळ नाही असं वाटतं तेही असोत, सगळ्यांच्यासाठी हा एक संदेश आहे की कधीतरी तुम्हाला मैदानात उतरावं लागल. कारण अनेक जन्मांच्या पुण्याईनंतर हा ठेवा आपल्याला मिळालेला आहे. साध्या साध्या गोष्टी आपण घरामधल्या जपतो, सांभाळतो, माती असोत, तुमचे कपडे असोत, दागदागिने असोत,
बायकांचं तर मी सांगते, चमचे वाट्यापासून प्रत्येक गोष्ट जपण्याची, सांभाळण्याची, टिकवण्याची प्रवृत्ती असते. आणि हा एवढा मोठा ठेवा आपल्याला अनेक जन्मांच्या माहिती नाही काय काय करून कितने पापड बेल के इधर आए है हे माहिती नाही. आणि हा ठेवा असाच जाऊ देणार आहोत का, याचा विचार आज ह्या निमित्ताने आपण करायचा आहे. सद्गुरू सरांना आत्मवंदन, कडकाकू यांना आत्मवंदन व सर्व साधकांना प्रणाम. आजच्या माझ्या अनुभव कथनाच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय. मागच्या गुरुवारी पहिला भाग जो झाला त्याच्यामध्ये मी माझा परिचय करून दिला. माझं शिक्षण कुठपर्यंत आलं हे मी सांगितलं. माझं परिवाराची मी माहिती सगळी दिली. त्यात कोण कोण साधक आहे हे मी सांगितलं. चर्वणतर्पण हा विषय मी सुरू केला आणि चर्वणतर्पणामुळे माझ्यामध्ये झालेले बदल, माझ्या शरीरावर म्हणा, माझ्या मनामध्ये म्हणा, हे सगळे मी त्यानिमित्ताने तुमच्या पुढे मांडले. आज अध्यात्म कथनाचा दुसरा भाग जो आहे त्याला मी सुरुवात करतोय. हे जे काही सगळे अनुभव आहेत हे माझे साधनेतले अनुभव आहे आणि आज मी ते तुमच्या समोर ठेवतो. सरांचं एक वाक्य सीडी मध्ये मी ऐकलं होतं. ते असं आहे, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे, कैसी देवाची थोर नेनिजे, जैसे तान्होलिया तोय सेविजे, की तोची चवी करुनी पाहिजे तव अमृत आहे. खरोखर देव किती थोर आहे हे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे व त्याची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे हे कळावे. तसं आम्हाला आणि तुम्हाला झालेले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रह्मज्ञान आपणास प्राप्त झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिळण्याचा संबंध नसताना म्हणजे नेमकं काय? तर ह्याचं विस्तार मी माझ्या साधनेतल्या अनुभवातून करून देतो. एकदा साधनेला बसलेलो, बाप्पासाहेबांचे दर्शन साधनेत झाले आणि एक तिसरा व्यक्ती म्हणून मी हे सगळं अनुभव घेत होतो. बाप्पासाहेबांना प्राण्यांशी ही संवाद साधता येतो किंवा त्यांच्याशी बोलता येतं हे मला साधनेतून कळालं. बाप्पासाहेब बसलेले आणि त्यांच्या पुढे एक अजगर आला, एक लांब मोठा चॉकलेटी रंगाचा. तो बाप्पासाहेबांपुढे आला आणि बाप्पासाहेबांना म्हणाला, बाप्पासाहेब खूप त्रास होतो, ह्या शरीरातून सोडवा. बाप्पासाहेब त्याच्याकडे बघतात आणि त्याला हाकलून देतात. तो साप परत येतो आणि बाप्पासाहेबांना म्हणतो, बाप्पासाहेब खरंच खूप वेदना होत आहे, सोडवा ह्यातून, काही करा पण ह्यातून सोडवा. बाप्पासाहेब ऐकतात त्याचं आणि त्याच्याकडे बघून म्हणतात की ठीक आहे, तुला ह्या सगळ्यातून सोडवतो, पण एका अटीवरती. भविष्यामध्ये माझं एक कार्य असेल आणि त्या कार्यासाठी तू तुझं योगदान देणार असेल तर मी या सगळ्यातून तुला सोडवतो. यावर त्याने विचार केला आणि होकार दिला. म्हटले ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करायला तयार आहे. पण बाप्पासाहेब त्याला म्हणाले, अरे तुझे पाप खूप जास्त आहेत, त्यामुळे तुला लगेच मनुष्य जन्म देणं हे तर शक्य नाही. तुला अजून 2 जन्म तरी घ्यावे लागतील. पण ह्या 2 जन्मामध्ये माझे शिष्य तुला भेटतील आणि त्या 2 जन्मातून तुला तारतील. हे सगळं तो साप त्याने ऐकलं आणि त्यानंतर तो तिथून गेला. आणि एक तिसरा व्यक्ती म्हणून मी हे जे सगळं बघत होतो, तेवढ्यात बाप्पासाहेब वळून माझ्याकडे बघतात. हे म्हणतात, बघितला का तो साप? मी म्हटलं हो बघितला. म्हटले तो दुसरा तिसरा कोणी नसून तो तुझा आधीचा एक जन्म आहे, असं मला बाप्पासाहेबांनी सांगितलं. हा अनुभव मी सगळा साधनेत घेतला. हे जेव्हा ऐकलं तेव्हा एकदम स्तब्ध झालो. म्हणजे काय बोलावं आणि काही नाही, काहीच समजेना. ह्यावरती सरांनी तुकाराम महाराजांचं एक वाक्य सांगितलेलं आहे, पावला हा देह कागताली न्याय, ना घडे उपाय न घडो आले. आता ह्याचा संदर्भ कसा आहे
हा मी सांगतो. कागताली न्याय म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. ह्याचा कागताली न्याय ह्याचा अर्थ असा होतो. म्हणजे खूप पुण्य केले म्हणून मानवी जन्म भेटला असं समजू नका. उपाय केले असते तरी तुमच्या पूर्वजांना देखील हा जन्म मिळाला नसता. तुम्हाला सहज मिळाला कारण प्रभू कृपा करतात. इतके उदार आहेत प्रभू. सांगायचं हे की हा जो काही मानव जन्म आज आपल्याला मिळालेला आहे, हा फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या कृपेमुळे, प्रभूंच्या कृपेमुळे. नाही तर हा मानव जन्म शक्य नव्हता. हा अनुभव मी साधनेत घेतला. कितीतरी जन्म भटकत होतो. अनेक जन्म भटकत होतो. अक्षरशः भिकारी म्हणून सगळ्यांपुढे विनवणी केली की सोडवा. पण ते म्हणतात ना, जोपर्यंत ती कृपा होत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग हा दिसत नाही. बाप्पासाहेबांची कृपा, सद्गुरू सर व कडकाकू यांची कृपा म्हणून हा मानव जन्म मला मिळाला. त्यांच्या कृपेमुळेच मी प्रत्येक जन्मात तरत आलो. खूप दिलं हो त्यांनी, खरंच खूप दिलं. प्रत्येक जन्मात त्यांनी फक्त दिलं. कधी अपेक्षा ठेवली नाही माझ्याकडनं. आज हा जो मानव देह जो मला मिळालाय, ह्या देहामध्ये मला ही परतफेड त्यांना करून द्यायची आहे. आता ह्याचा अनुभव मला कधी झाला? मागच्याच वर्षी जूनमध्येच माझा अनुभव कथन झालं. त्यावेळेस अनुभव कथन झाल्याच्या नंतर सरांनी एक वाक्य सांगितलं की कब तक छुपोगे पत्तों की आड़ में, कभी तो आओगे भेंडी बाजार में. आता तेव्हा सरांनी हे वाक्य बोललं तेव्हा मला काही समजलं नाही. ह्याचा संदर्भ कसा काय ह्याच्यावर म्हणजे मलाच प्रश्न होता. पण काही महिन्याआधी जेव्हा साधनेमध्ये हे सगळे अनुभव मी घेतले, तेव्हा कळालं की हे जे वाक्य सर जे बोलले होते ते मला आठवण करून देण्यासाठी होते की बाप्पासाहेबांना जो मी शब्द दिलता की जेव्हा हा मानव देह मध्ये मी जन्म घेईल तेव्हा बाप्पासाहेबांचं जे कार्य असेल त्याच्यामध्ये मी माझं योगदान देईल. ह्याबद्दल मी कुठंतरी विसरलो होतो. ह्याबद्दल म्हणजे एकदम म्हणजे जसं काही आपण ह्या मार्गासाठी नाहीच आहोत असं माझी स्थिती आलती. पण त्या वाक्याने मला म्हणजे एक आठवण करून दिली की अरे आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करतोय. सर म्हणतात ना, जीवनाची व्यर्थता ज्या दिवशी समजेल त्या दिवशी तुमच्या अध्यात्मामधील खरी सुरुवात असेल. आणि हे खरंच आहे. सरांचं हे वाक्य माझ्या मनाला भेदून गेलं. दुसरा असाच एक अनुभव, एकदा वरच्या हॉलमध्ये बसलेलो साधनेला, आपल्या जुन्या हॉलमध्ये. सर जिथे बसतात त्याच्या शेजारी बाप्पासाहेबांचा एक मोठा फोटो ठेवलेला होता आणि मी हॉलच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला बसलेलो आणि मध्ये सगळे साधक लोक बसलेले. साधनेला बसलो. काही वेळानंतर क्रिया व्हायला लागल्या आणि एक लहान बाळ जसं रांगत जातं तसं मी रांगत बाप्पासाहेबांच्या फोटो पुढे बसलो. आणि जसं बसलो तर आधी फोटो होता, नंतर स्वतः बाप्पासाहेब बसलेले ह्याचा अनुभव मला साधनेत झाला. मला बघताच बाप्पासाहेब असे चिडले आणि ते उठून जाणार, तेवढ्यात मी बाप्पासाहेबांना थांबवलं आणि त्यांना तिथे बसवलं. आणि बाप्पासाहेबांचे पाय मी पाण्याने धुतले व त्याला हळदी कुंकू लावलं आणि एका हातात घंटी आणि एका हातात दिवा असं हे करून बाप्पासाहेबांची आरती मी तिथे केली. हा सगळा अनुभव मला साधनेत झाला. त्यामुळे आधीचा जो मी संदर्भ दिला त्याच्यामध्ये की बाप्पासाहेबांचा आणि आपलं कसा काय संबंध, हा काय आजचा नाही, हा जन्मोजन्माचा आहे. आणि ह्याची प्रचिती मला प्रत्येक वेळेस साधनेतून अनेक वेळेस झालेली. आणि हे केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळेच झालं, नाहीतर हे शक्य नाही. असाच एक पुढचा अनुभव सांगतो. साधनेला परवानगी मागून बसलेलो. काही वेळाने डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या
अश्रुधारा जरी वाहत असल्या तरी मनाची स्थिती ही खूप प्रसन्न होती. चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. अर्धा पद्मासन मध्ये बसलेलो आणि आपण हात जोडतो आणि पाया पडतो, तसं मी हात जोडून पुढे पाया पडलो. आणि काही वेळानंतर माझ्या त्या दोन्ही हातामध्ये मी कडककू यांचा हात असा धरला आणि जसं जल अभिषेक आपण करतो तसं जसा मी हात तो माझ्या कपाळाला लावला तसा अश्रुधारा अजून वाहू लागली आणि जल अभिषेक करतो तसा अभिषेक माझ्या अश्रूंनी मी त्या कोमल हातांचा केला. त्या हातांचा जो स्पर्श होता ना तो माझ्या अजूनही लक्षात आहे. मी तो विसरलेलो नाही. म्हणून बाप्पासाहेबांनी जे सांगितलं की येणाऱ्या 2 जन्मामध्ये माझे शिष्य तुला तारतील, त्याचा अनुभवही मला तिथे झाला. कारण तो जो स्पर्श आहे त्या स्पर्शाचा अनुभव मी घेतला. पुढे जाऊन साधनेमध्येच लांडगा म्हणून मी कडकाकूंना भेटलो आणि त्यांनी त्यांचा त्या कोमल हातांनी माझ्या डोक्यावर स्पर्श केला. तो स्पर्श आणि ज्या हातांचा मी अभिषेक केला तो स्पर्श, हा दोन्ही स्पर्श एकच होता. याची अनुभूती मी साधनेमध्ये घेतली. आता पहिल्यांदा चुकीचं असेल, दुसऱ्यांदा चुकीचं असेल, पण तिसऱ्यांदा हाच अनुभव यावा असाच स्पर्शाचा, हे विशेष होतं. एकदा वरच्या रूम मध्ये बसलेलो, मोजके साधक होतो. कडकाकू, मी, प्रवीण दादाही होता, रसू मावशी होती. आम्ही सगळे बसलेलो आणि काकूंनी सगळ्यांना साधनेला बसायला सांगितलं. एक 15-20 मिनिटं होऊन गेले असतील. काकूंनी सगळ्यांना उठवलं आणि आम्ही असं जवळजवळ बसलेलो, तर आम्हाला सगळ्यांना असं लांब लांब सरकायला सांगितलं आणि मला म्हटले की हर्षल थोडंसं डिस्टन्स ठेवून बस. आणि मला खास करून मला म्हटले की जे काही क्रिया होतील ते होऊन दे, रोखू नको. आधी मला वाटलं की ठीक आहे, म्हणजे क्रिया हे साधनेमध्ये होतच असतात, पण आज असं का की मला स्पेसिफिकली काकू म्हटलं. मला परत ते म्हटलंय की जे क्रिया होतील ते होऊन दे. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि क्रिया व्हायला लागल्या. जसं परत एक लहान बाळ जसं रांगतो तसं मी पूर्ण त्या रूम मध्ये रांगत सगळीकडे फिरत होतो आणि बरोबर काकू जिथं बसल्या होत्या अचूकरित्या त्याच जागी मी आलो आणि माझं जे डोकं होतं, काकू साधनेत बसल्या होत्या तेव्हा माझं डोकं मी त्यांच्या चरणापाशी ठेवलं आणि जसं मी त्यांच्या चरणापाशी ठेवलं तसा अश्रुधाऱ्या हे खूप अधिक प्रमाणात होऊ लागल्या आणि मी फक्त रडत होतो. तोपर्यंत काकू हे साधनेतच होत्या आणि एक ठराविक वेळेच्या नंतर मी आई म्हणून असं हाक मारली आणि अजून अश्रुधारा वाहू लागल्या आणि माझी इतकी भावुक स्थिती झाली की ती शब्दात मांडता येत नाही मला. आणि जसं मी आई म्हणून हाक मारली त्या क्षणाला काकूंनी माझ्या डोक्यावर हात फिरवला. तुम्हाला खरंच सांगतो, तो पण स्पर्श आणि आधीचे 2 मी अनुभव सांगितले तो स्पर्श, तिन्हींचा स्पर्श एकच आहे. म्हणजे ह्या माध्यमातून हे समजतं की सद्गुरू व माऊली आणि यांची भेट ही काय फक्त नुकती ह्या जन्माची नाहीये. आपण सहज योगदानशी आलो, सहज जोडलो गेलो, सहज आपल्याला साधना भेटली असं नाहीये. हे सगळं पूर्वनियोजित आहे. आपण खूप किरकोळ आहोत. म्हणजे ते म्हणतात ना, जिथं विचार करण्याची आपली क्षमता संपते तिथं सद्गुरूंची व माऊलींची विचार करण्याची नुसती सुरुवात होते. जे आपण विचार सुद्धा नाही केलेला एवढं काही त्यांनी आधीपासून आपल्या प्रत्येकासाठी नियोजित करून ठेवलेलं आहे. ते म्हणतात ना, फक्त एक ती वेळ येण्याची ते वाट बघतात. कारण कसं असतं, कोणती गोष्ट ही वेळेच्या आधीही होत नाही आणि ती वेळ नंतरही होत नाही. कृपा जी असते ना ती त्या वेळेवरतीच होत असते आणि हे खरं आहे. ज्या वेळेस सद्गुरूंना शक्तीसाठी आव्हान केलं त्या वेळेस शक्तीचा प्रवाह माझ्यात संचारला आहे. तसे उच्च कोटीचे अनुभवही आलेले आहेत. साधनेतून तुम्ही आपल्या मार्गदर्शकाशी व सद्गुरूंशी यांच्याशी जोडू शकता. तुमचे विचार ते स्पष्ट ऐकू शकतात. हे खरं आहे आणि मी ते तसं अनुभवलंय. भाव शुद्ध असतील तर तुम्ही अश्रुधारा वाहा. सद्गुरू सर किंवा माऊली कुठेही असतील तर ते तुमचे भाव
कुठेही असून तर ते त्याचा अनुभव घेतील. अशा एका स्थितीमध्ये मी कडकाकू यांना एक दिवशी फोन केला आणि त्यांना म्हटलो की खूप उच्च कोटीचे अनुभव आले आणि म्हटलो सगळं काही खोटं आहे. फक्त सद्गुरू आणि तुम्ही हे 2च गोष्टी अशा आहेत की ज्या खऱ्या आहेत. बाकीचं सगळं काही खोटं आहे. आपण प्रत्येक जण एक अणू आहोत आणि हे अणू एका विशिष्ट कारणासाठी एकत्र आलेले आणि ह्यांचं एकदा काम झालं की हे परत आपल्या आपल्या मार्गी जाणार आहे. ह्याच्यावरनं मी एकदम भावनात्मक झालो आणि काकूंना म्हटलो की मला आत्मअनुभव करून घ्यायचा आहे. मला माझ्या आत्म्याचे दर्शन करायचे. मला तो आत्मा कसा दिसतो, मला त्याचा स्पर्श करायचा आहे. मला त्याची भावना समजून घ्यायची की नेमकं तो काय आहे, काय नाही. अशी भावना पण मी कडकाकूंना त्यावेळेस व्यक्त केली. अशाच उच्च कोटीचे अनुभव येत असताना एके दिवशी साधनेला बसलेलो. आता शेखर दादांचे दर्शन सुद्धा मला साधनेत झाले. आता शेखर दादांचे दर्शन होणं हे अपेक्षित नव्हतं. कारण मी फक्त एकदाच शेखर दादांना बघितलंय. म्हणजे बोललो पण नाही त्यांच्याशी. फक्त एकदा त्यांना योगधाममध्ये बघितलं. आणि शेखर दादा समोर बसलेले आणि मी त्यांना बघतोय साधनेतून. आणि त्यांचं जो चेहऱ्यावरचा तेज होता तो एवढा सुंदर होता, एवढा प्रखर होता, की मला बस नुसतं फक्त त्यांच्याकडेच बघत बसावं असं वाटत होतं. आणि जसं-जसं वेळ पुढे चालला होता, तसं-तसं शेखरदादांचं शरीर हे गार पडत चाललं, याचा मला अनुभव साधनेत झाला. आणि आता एवढी मोठी व्यक्ती साधनेमध्ये आहे, तर नेमकं हे साधनेमध्ये ह्यांची मनाची स्थिती काय असेल? हे काय विचार करत असतील? असा भाव माझ्या मनात आला. आणि असा नुसता भाव आला आणि मला एक ओंकारचा आवाज आला. म्हणजे ती ध्वनी माझ्या मनात सुरू झाली. आणि तो ओंकार सामान्य नव्हता. तो एक विशेष प्रकारचा ओंकार होता. त्यात एक डीप असा तो साउंड होता. आणि बस काही वेळेपुरती तो ओंकार आला आणि नंतर शेखरदादांचं असं चित्र डोळ्यासमोर होतं आणि एक खूप थोड्या वेळापुरती हे सगळं साधनेत अनुभवायला मिळालं. पण जो काही थोडा वेळ होता, हा खूप विशेष होता माझ्यासाठी. आणि आपण साधनेमध्ये बसल्यावरती आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो. काही जण वेगळ्या भाषेत, काही वेगळं असं मंत्रजाप वगैरे करतात. काय कधी-कधी काही वेगळी भाषा बोलतात. ह्याचाही अनुभव आपल्या सगळ्या साधकांना आहे. असंच एकदा मी साधनेत बसलेलो. मला माहिती नाही की हा मंत्र आहे किंवा काय आहे. मी फक्त बोलत होतो. मी नंतर जेव्हा सर्च केलं, तेव्हा मला ह्याची माहिती मिळाली. तो मंत्र जो मी म्हणत होतो, तो असा होता, ओम मनी पद्मे हम. मंत्र होता ओम मनी पद्मे हम. जेव्हा मी ह्याच्याबद्दल माहिती काढली, तेव्हा मला असं समजलं की हा बुद्धिस्ट लोकांचा मंत्र आहे आणि बुद्धांची सगळी शिकवण या मंत्रामध्ये आहे. आणि हा मंत्र जो आहे, हा मोक्षाकडे नेणारा मंत्र आहे. असं त्या बुद्धिस्ट लोकांचं मान्यता आहे. आणि ते सतत या मंत्राचा जाप करतात. माझी क्युरिओसिटी अजून वाढली. मी या मंत्राचा अर्थ शोधला. तेव्हा या मंत्राचा असा अर्थ होता, ओम. ओम इज द साउंड ऑफ व्हायब्रेशन ऑफ युनिव्हर्स. दिस साउंड इज इम्पॉर्टंट ऑफ ऑल. ओम म्हणजे हे अहंकार संपवतं व औदार्य स्थापन करतं. नीतितत्वाची स्थापना करतं आणि तुम्हाला मत्सर या विषयाबरोबर जोडू देत नाही. तुमच्या संयमाची स्थापना करून सगळ्या इच्छा संपवतं. चिकाटीची स्थापना करून सगळ्या गाठी नष्ट करतं. एकाग्रतेची स्थापना करून मीपणापासून विभक्त करतं. आणि हम म्हणजे ज्ञानाची स्थापना करून द्वेष हा नाहीसा करतं. जेव्हा मी ह्याचा सगळ्याचा अर्थ जाणला, तेव्हा
मला स्वतःला आश्चर्य वाटलं की जो मंत्र आपण कधी म्हटलाच नाही, ज्या मंत्राबद्दल आपल्याला माहिती नाही आणि ह्या मंत्राचं एवढं गाढ असं मिनिंग आहे, तर खरंच हे सगळं आणि शक्य आहे फक्त सद्गुरूंच्या शक्तीमुळे. नाहीतर मला नाही वाटत ह्याचा अनुभव आपल्याला कधी किंवा मला कधी घेता आला असता. असेच उच्च कोटीचे अनुभव येत असताना अजून एक माझा विशेष अनुभव सांगतो. मी साधनेमध्ये असताना शक्तीने हा मला अनुभव दिलाय. तर म्हणतात कोणत्याही मंदिरात किंवा समाधीच्या ठिकाणी आपण गेल्यावर तिकडची शक्ती तुमच्यावर कृपा करते, कारण सद्गुरूंची शक्ती ही तुमच्या पाठीशी असते. सद्गुरूंच्या शक्तीमुळेच हे शक्य झाले याची प्रचिती वेळोवेळी मला झालेली आहे. आता हा अनुभव मी तुमच्या पुढे टाकतो. शंकर महाराज सगळ्यांना माहिती असेल, धनकवडीला ज्यांचं मठ आहे, अशा शंकर महाराज यांचा अनुभव मला झाला. खरं सांगू की शंकर महाराजांशी मी 1 वर्ष झालं जोडलो गेलोय. त्याच्या आधी शंकर महाराज कोण काय मला खरंच माहित नाही. एकदा असंच नगरला एक मठ आहे, तिथे मी आणि आई त्या मठात गेलो. आता नवीन होतं सगळं. गेल्या गेल्या तिथे महाराजांना सिगारेट दाखवण्याची एक प्रथा आहे आणि शेजारीच एक दारूची बाटली ठेवलेली होती. हे बघितलं आणि आईला म्हटलो की हे काय, कुठं आपण आलोय म्हटलो, अवघड दिसतंय म्हटलं, नाही का, चल जाऊ इथून. मी नमस्कार केला महाराजांच्या त्या मूर्तीपुढे आणि म्हटलो परत काय कधी इथे येणार नाही. आणि मी निघलो तेवढ्यात त्यांचे जे भक्तगण होते त्यांनी मला थांबवलं आणि म्हटले की आज दरबार आहे, थोडं बसा. गुरुवार होता. दरबार म्हणजे ते जे महाराज, त्या मठाचे जे महाराज होते, ते सगळ्यांना बसवतात आणि ज्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवतात. असं म्हणतात की शंकर महाराज त्यांच्यात संचार घेतात आणि त्यावेळेस ते सगळ्यांचे प्रश्न सोडवतात. आता भक्तगणांनी सांगितलं म्हणून बसलो तिथे. आता बघत होतो सगळं. मनात एक असा विचार आला की हे सगळं बोगस आहे म्हटलो. काय, कारण मी आधीपासून या सगळ्या गोष्टी मानत नाही. म्हटलं बोगस प्रकार आहे म्हटलं. आणि ते महाराज सगळ्यांचे प्रश्न सोडवत होते आणि तेवढ्यात त्या महाराजांचं लक्ष माझ्यावर गेलं. आता रोज मठात येणारे आणि नवीन येणारे हे त्यांना लगेच लक्षात येतं. माझ्याकडे त्यांनी बघितलं आणि मला म्हणाले, "काय नवीन दिसतोस? आणि कसं काय इथे येणं झालं?" तर मी उठलो सगळ्यांपुढे. 150-200 लोक होती. मी म्हटलं, "हो, नवीन आहे आणि आईनी सांगितलं म्हणून आलो, नाहीतर मी नव्हतो येणार." आणि म्हटलो, "तुमच्याकडे हे जे सिगारेट दाखवतात महाराजांना," म्हटलो, "हे काय पटलं नाही मला." हे सगळ्या 150-200 लोकांच्या पुढे मी बोललो आणि ते महाराज माझ्याकडे बघून हसले आणि सगळीकडे एकदम शांतता होती आणि ते सगळे माझ्याकडेच बघायला लागले. आणि तेवढ्यात मी त्यांना म्हटलो की मी पण साधक आहे. महायोगधाम आळंदी इथं मी जातो आणि मी तिथला साधक आहे आणि ज्ञानेश्वरीवरती तिथं अभ्यास चालतो. आणि साधनेमध्ये मी भरपूर सारे अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे आणि खरं काय, खोटं काय हे मला म्हणजे थोडंफार माहिती आहे. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे मला पटलेल्या नाहीत. आणि माझं असंच आहे, म्हणजे जे आहे ते आहे. आपण कधी काय उगाचच ड्रामा करून असं ते आधीपासून नाही. जे आहे ते आहे. पण काय माहिती काय झालं, त्या महाराजांनी हार, नारळ आणि शंकर महाराजांचा एक फोटो मागवला आणि तो मला भेट म्हणून दिला. मला या गोष्टीचं विशेष वाटलं. म्हटलं की अरे बापरे, फोटो-बिटो आपल्याला काय समजेनाच. याचा उलगडा मला नंतर झाला, की शंकर गीता जर तुम्ही वाचली तर त्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये शंकर महाराजांनी जेव्हा समाधी घेणार, म्हणजे समाधी घेतलीच होती, तेव्हा त्यांच्या जवळ एक 4 भक्त होते. त्या 4 भक्तांपैकी एक जो भक्त होता त्यांचं नाव फुलारी होतं. त्यामुळे मी जेव्हा माझा परिचय दिला, तेव्हा त्यांनी एकदम लक्ष देऊन माझ्याकडे बघितलं, त्या महाराजांनी. आणि जेव्हा मी त्यांना म्हटलं की नाही मी साधक आहे, तर आज असं म्हणजे समजतं की सद्गुरूंची शक्ती ह्याच्या पाठीशी नक्कीच असणार आणि ज्या कारणाने त्यांना जो अनुभव झाला असेल त्यामुळे तो फोटो आणि ते फुलं देऊन माझा तिथे
सत्कार त्यांनी सगळ्यांना देखत केला, हे आज जाऊन मला समजतंय. आणि हे सगळं झालं आणि आम्ही निघालो, चला झालंय सगळं. तेवढ्यात त्या महाराजांनी मला आवाज दिला आणि परत बोलवलं. मला म्हटले की उद्या प्रदोष आहे, मी वृद्धेश्वरला जाणार आहे, तर चल तू पण माझ्याबरोबर. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि आम्ही वृद्धेश्वरला गेलो. 15-20 जण होते त्याबरोबर मी. आणि ते महाराज दर प्रदोषला तिथे अभिषेक करतात. आणि त्या दिवशी त्यांनी त्यांचा अभिषेक आधी केला नाही. त्यांनी माझ्या हातून आधी तिथे अभिषेक करून घेतला आणि नंतर त्यांनी त्यांचा अभिषेक केला. आणि नंतर मला म्हटले की तू एका कोपऱ्यात बस साधना करत. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि साधना केली. आज्ञाचक्रावर शक्तीचा प्रभाव जाणवला. डोकं खूप जड झालं. त्यामुळे सर नाही का म्हणतात की कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी गेलं किंवा समाधीवर गेलं की तिकडची जी पवित्र शक्ती आहे त्यांची कृपा तुमच्यावर होते, कारण सद्गुरूंची शक्ती पाठीशी आहे याचा अनुभव मी तिथे घेतला. तुम्हाला सांगतो, नंतर त्यांची सगळी पूजा झाली आणि मी तिथून उठलो आणि जसं बाहेर जाणार, नंतर मला एकाने सांगितलं की इथे शंकर महाराज स्वतः साधनेसाठी यायचे. त्यांची साधना, ते जे साधना करायचे त्याच्यासाठी ही सगळ्यात प्रिय जागा त्यांची अशी होती. आणि ते जे मंदिर जिथे आहे त्याच्याच वरती एक डोंगर आहे, तिथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. आणि आजूबाजूचा जो डोंगर आहे तो आहे गर्भगिरीचा डोंगर, म्हणजे नाथांची पुण्यभूमी. विचार करा फक्त की अशा वातावरणात मी बसलो, मी तिथं साधना केली. काय ते शक्तीचा जो प्रवाह झाला तो खरंच शब्दात न मांडण्यासारखा आहे. आणि ह्या गोष्टीनंतर तुम्हाला खरंच सांगतो, अनुभवाची उंची एवढी वाढली की मी कधी विचार पण नव्हता केला की आपल्यासारख्याला असे अनुभव येऊ शकतात. आणि खरंच सांगतो, हे परत मी ह्या विषयावरच भर देईल की हे केवळ सद्गुरूंच्या शक्ती होती पाठीशी म्हणून झालं, नाही तर नसतं झालं. कितीही साधना करा, काही करा, जोपर्यंत सद्गुरूंची इच्छा नाही, त्यांची कृपा नाही, तोपर्यंत हे होणार नाही. असाच विश्वास बसणार नाही, असाच पुढे एक अनुभव घडला. खडकी, जे पुण्याचे खडकी आहे, तिथे शंकराचं एक मंदिर आहे. मी साधनेला बसलेलो आणि साधना झाली आणि मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं की खडकीला एक असं मंदिर आहे. मी तिथे कधीच गेलेलो नाही. मला ते मंदिर कसं आहे हे पण मला माहीत नाही. जे मला साधनेत दिसलं ते मी सगळ्यांपुढे मांडलं. आणि माझे आजोबा तिथे जायचे. म्हणजे आईचे वडील ते तिथे नेहमी दर सोमवारी दर्शनाला जायचे. मी हुबेहूब ते शंकराचं मंदिर कसं आहे, त्याचा दगडाचा रंग कोणता आहे, पायऱ्या चढून खाली जायला लागतं, शेजारी एक नदी आहे, त्याची पिंड कशी आहे, काय आहे, हे सगळं मी अचूकरित्या सांगितलं. तुम्ही सांगा हे कसं काय शक्य झालं? विचार करा फक्त. आणि असाच एक अनुभव शंकर मठाचा पण झालाय. मी साधनेत बसलो आणि समोर मला शंकर मठ दिसलं. आणि साधना झाल्याच्या नंतर हा जसा हुबहू जो विषय होता तो मी परत घरच्यांपुढे मांडला. त्यांना म्हटलं की असं शंकर मठ आहे का? पहिलं मला माहित नव्हतं. धनकवडीबद्दल मला असं आधी काहीच माहित नव्हतं. तेव्हा मग मी त्यांना म्हटलं की असं अमुक मठ आहे का? म्हटलं त्याच्या एंट्रन्सलाच एक कमाल आहे. तिथून पायऱ्या उतरून खाली जायला लागतं. तिथे समाधी आहे. त्या समाधीच्या इथे चांदीच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि त्या समाधीच्या बाजूलाच एक स्टीलचं असं रेलिंग आहे. आणि सगळे असे 2 मिनिटं स्तब्ध झाले. म्हटले की ह्याला एकदमच असे अनुभव कसं काय यायला लागले? कारण कोणाला ही अपेक्षा नव्हती की हे कसं सगळं अचानक घडलं. तुम्हाला सांगतो हे अचानक काही नाही. हे मागच्या वर्षी जे सरांनी वाक्य उच्चारले की कब तक छुपोगे पत्तों की आड़ में, कभी तो आओगे भिंडी बाजार में. तेव्हा सरांनी ठरवलेलं की आता वेळ झाली आहे ह्याला म्हणजे खरंच आणायची युद्धभूमीमध्ये, रणभूमीमध्ये. आता बस झालं. ह्याला भरपूर ठिकाणी फिरवलं. ह्याला वेगवेगळे विषय काय असतात याचा अनुभव दिला आणि आता खरंच ह्याच्यामध्ये जे म्हणतात ती साधनेची जी उंची जी गाठायला पाहिजे त्यांनी,
आता ह्याच्यासाठी ह्याला तयार करणं भाग आहे. हे सगळं तेव्हापासून सुरू झालं. आणि असंच एकदा मामाचा माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. आता फक्त विचार करा, म्हणजे एक सामान्य व्यक्ती ह्याची अपेक्षा पण करू शकत नाही. मला हा जो अनुभव आला हा साधनेमध्ये आला, की मामाच्या कोणत्या तरी एका गाडीचं टायर फुटणार आणि त्याची ती गाडी घाटात असणार. तर साधनेतून उठलो मी लगेच आणि त्याला म्हटलो, की "अरे, तुझ्या कोणत्या तरी गाडीचा एकाचा टायर फुटणार आणि नेमकी ती गाडी घाटातच असेल आणि त्यावेळेस हा अपघात होईल." एवढं मी बोलणार तेवढ्यात एक गाडी चेन्नईसाठी आमची गेली होती. तर मी म्हटलं, की "नाही, ती गाडी नाही, ती गाडी इथंच आहे." तर मामानी ती गाडी गॅरेजला लावली आणि जेव्हा सगळं काही बघितलं, त्याच्यानंतर खरंच असं झालं, की जेव्हा ब्रेक लावतो, ब्रेक लावल्यानंतर एक पार्ट असतो, तो काम करतो आणि तो पार्ट खराब झाला होता. आणि जेव्हा घाटामध्ये ती गाडी असेल आणि जेव्हा हे ब्रेक लागेल, तेव्हाच ते टायर फुटण्याची पूर्णपणे शक्यता होती. समोर असा प्रश्नचिन्ह उभा झाला, की खरंच काय आहे? काय म्हणजे काय चाललं होतं? हे अनुभव असे कसे काय? मला काहीच समजेना. म्हणजे माझ्या घरच्यांनाही समजत नव्हतं, मलाही समजत नव्हतं, की नेमकी हे काय चाललंय? आणि अजूनच मी स्तब्ध झालो जेव्हा मी साधनेत होतो आणि एक वेगळ्या स्थितीत होतो. ते म्हणतात ना, एक वेगळ्या धुंदीत होतो. साधना झाली आणि तरी मी नॉर्मलला यायला काही तयार नाही. आणि वेगळ्या विषय मी बोलायला लागलो. मी काय बोलतोय मला काहीच समजेना. माझी ही अवस्था आईने काकूंना फोन केला आणि काकूंना सांगितली आणि नेमकं मी पुण्यातच होतो त्यावेळेस. तर काकू म्हटले, "त्याला घेऊन ये माझ्याकडे." आणि मी घेऊन जाणार तेवढ्या रस्त्यामध्ये मम्मी म्हटली, की "हर्षलला कसं न्यायचं? सगळे घरचे असतील आणि त्याच्या ह्या स्थितीमध्ये त्याला तिथं नेणं असं बरोबर नाही वाटत." तेवढ्यात मी बोललो आणि मी अजून माझ्या त्या साधनेतल्या स्थितीमध्ये मी म्हटलो, की "त्यांच्या घरी कोणी नाहीये. आज सकाळीच सगळेजण गेलेत. त्या फक्त एकट्याच आहेत." आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा काकू फक्त एकट्याच होत्या आणि आईने तेवढंच विचारलं, "कुठे गेले सगळे?" तर तेवढ्यात काकू म्हटले, की "नाही, आता सकाळीच सगळेजण बाहेर गेले." सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. म्हटले, "हे ह्याचं काही खरं दिसत नाही," म्हटले. हे मग काकूंना सगळं काही सांगितलं. त्याच्यानंतर काही वेळानंतर काकू माझ्याशी बोलल्या आणि त्याच्यानंतर मी नॉर्मलला आलो. आणि अजून एक असाच साधनेतला अनुभव आहे. माझा जो मोठा मामा आहे व मामीचा जो मोठा भाऊ आहे विजय बनकर, असे दोघं जण गिरनारला जात असतात. तर गिरनारबद्दलही मी फारसा परिचित नव्हतो. साधना झाली, साधनेतून उठलो आणि त्यांना म्हटलो, की ह्यावेळेस तुम्हाला साधनेमध्ये यावेळेस तुम्हाला तिथं पादुकांचा अभिषेक करायला मिळेल. भावा म्हटलं, "अभिषेक करायला हे कसं काय शक्य?" म्हटले, "तिथं अभिषेक करता नाही येत." मी म्हटलं, "नाही, होईल," म्हटलं, "जा तू यावेळेस." आणि म्हटलो, "तुमचा तिथं एक जण ओळखीचा आहे. तो साधू आहे. त्याची सगळी वेशभूषा मी सांगितली आणि मी जसं सांगितलं तसं अचूक त्याची वेशभूषा होती." मामाला आश्चर्य वाटलं. मामा म्हटले, "तुला कसं काय माहिती? कारण मी तर तुला कधीच सांगितलेलं नाही." मी त्याला म्हटलं, "मलाही माहीत नाही. मी फक्त साधनेत बसलो होतो आणि मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं." आणि म्हटलं, "ह्यावेळेस तुला अभिषेक करायला मिळेल आणि बरोबर तुझं चंदन पण असेल आणि तुला ते जे चंदन मिळेल ते तुला त्याच माणसाकडनं मिळेल." मी माझे ते म्हणतात ना फिंगर क्रॉस करून बसलेलो. म्हटलं, "आपण काय बोललोय?" म्हटलं, "हे काय खरं दिसत नाही आणि ह्यातलं एकही गोष्ट खरी होणार नाही." मी असं आधीच ठरवून नाही का आणि हे गेले गिरनारला आणि ह्यांची यायची मी वाट बघतो. आल्याच्या नंतर ते म्हटले, की आम्ही तिथे गेलो. आम्ही गेलो आणि जो तिकडे महाराज होता त्याला सांगितलं, की आम्हाला वरती अभिषेक करायचा आहे. होईल का? तो म्हटला, "होईल ना, काय नाही होणार." मग म्हटलं, की "कसं काय?" म्हटलं, "तू जा, मी सांगतो." आता त्या महाराजांचं मठ मला वाटतं एक 2,000-1,000 पायऱ्या खाली असतं आणि गिरनारचं मंदिर मूळ जे मंदिर आहे ते 2,000 पायऱ्या वरती होतं.
म्हटलं की कसं सांगणार ना तुम्ही, 2000 पायऱ्या आहेत, कसं सांगणार? ते म्हटले तू जा ना, तुला काय करायचं, तुला अभिषेक केल्याशी मतलब आहे ना. हा म्हटलं ठीक आहे. ते निघले आणि तेवढं त्यांनी परत थांबवलं. थांब म्हटले, अभिषेक करायला चाललाय ना, हे घे चंदनाचे एक लाकूड दिलं त्यांना, चंदनाचं एक लाकूड दिलं आणि म्हटले जा, हे घेऊन जा आणि ह्याच्याने अभिषेक कर. विजय मामा आश्चर्यचकित, की म्हटलं की चंदन एवढ्या उंचीवर कसं काय? म्हटले हो इथंच आहे आणि ह्या डोंगरावरतूनच आम्ही जात असतो तेव्हा आम्हाला भेटतं आणि ते मी दिलं तुम्हाला. हे माझं पहिलं जे मी सांगितलं की त्या व्यक्तीकडनंच भेटणार हे खरं झालं. नंतर ते वरती गेले आणि संध्याकाळची मला वाटतं वेळ होती आणि मंदिर बंद करायचं हे झालतं, वेळ झालती आणि तेवढ्यात हे तिथे पोहोचणार. तर तिकडचे जे पुजारी आहेत मंदिरातले ते कधीच कोणासाठी थांबत नाही. वेळ झाली तर मंदिर बंद केलं जातं. कोणासाठी थांबत नाही अजिबात. पण ते त्या दिवशी थांबले आणि हे धावत पळत गेले. म्हटले, की "अभिषेक करायचा आहे." म्हटले, "हो." खालून निरोप आलाय तसा. मामा म्हटलं, "कसं काय?" म्हटलं, "इथं फोन आहे." आला त्यांनी खालून फोन करून सांगितला. माझं जे दुसरं म्हणणं होतं, की तो खालून वरती सांगेल. आता कसं सांगेल हे मला नव्हतं माहिती, पण तो सांगेल आणि तुमचा निरोप पोहोचेल. आणि अजून एक दुसरा धक्का. नाही म्हटले, की मंदिर बंद होतं म्हटले, "आज कसं काय बंद नाही केलं?" नाही म्हटले, "तुमचीच वाट बघत होतो. तुमचा आज अभिषेक इथं करायचा होता म्हणून आज आम्ही मंदिर वेळेच्या पुढे पण चालू ठेवलंय." म्हणजे बघा, ही सोपी गोष्ट नाहीये, की असे अनुभव आपल्याला साधनेमध्ये येऊ शकतात आणि हे तर असे होते, की हे प्रॅक्टिकल लाईफला धरून होते. याचा मी विचार सुद्धा अजिबात कधी केलेला नव्हता. क्रियायोग होतात, सगळं होतं, हे ठीक होतं. पण हे असे अनुभव मला अपेक्षित नव्हते. आणि असंच एकदा मी आणि विजय मामा आम्ही बसलेलो आणि नेहमीसारखंच माझं सहज असंच बोलून गेलो. मी त्याला म्हटलो, की "अरे, तुझ्या घराच्या मंदिरामध्ये एक स्फटिकाचं शिवलिंग आहे." तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला आणि तुम्हाला खरंच सांगतो मी त्याचं मंदिर पाहिलेलं नाही घरातलं आणि त्याच्यामध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे हेही मला माहीत नाही. आणि मी एवढ्यावरच थांबलो नाही. मी त्याला पुढे म्हटलो, की "ते जे स्फटिकाचं शिवलिंग आहे, ते तू आणलेलं नाहीये. तुला कोणीतरी आणून दिलंय." आता जर विचार केला तर जास्त करून शिवलिंग हे काळ्या दगडाचे असतात आणि किंवा चांदीचे असतात. असे लोकांच्या देवघरात. पण मी स्पेसिफिकली सांगितलं, की नाही ते स्फटिकाचं शिवलिंग होतं आणि ते तिथे आहे. गिरनारच्या अनुभवानंतर हा एक दुसरा अनुभव त्याला साधनेचा माझ्या माध्यमातून झाला आणि ह्याच्यानंतर त्याने ठरवलं, की सरांना आणि खडकाकूंना भेटायचं म्हणून. तो आधीपासूनच आध्यात्मिक ह्याच्यातला आध्यात्मिक पुस्तक वाचण्याची त्याची आवड आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो हे जेव्हा अनुभव त्यांनी घेतले, तेव्हा तो साधनेत आला आणि आज सगळा परिवार साधक आहे. त्यामुळे मी म्हणतो ना, की सगळं काही सद्गुरूंच्याच कृपेने. म्हणून मी म्हणतो परमेश्वर हा आपल्या भोवती आहे. फरक एवढाच आहे, की काही बघू शकतात तर काही नाही. सद्गुरूंची शक्ती ही तुम्हाला त्याचा अनुभव देत असते व त्या अनुभवांच्या माध्यमातून तो परमेश्वर आपल्या आत्म्याशी संवाद साधत असतो. तुम्ही कितपत हे अनुभव घेऊ शकतात, सगळं काही त्याच्यावर आहे. समोर अध्यात्माचा सागर आहे आणि तुम्ही ठरवा एक तांब्याभर पाणी काढायचं की बादली भरून. मी मात्र या सागरात उडी मारायचं ठरवलं आहे. मला याचा कणाकणाचा अनुभव घ्यायचा आहे आणि माझं जे आहे ते एका तांब्याने किंवा बादलीने भागणारं नाहीये. शेवटी एक कविता सांगतो आणि संपवतो. ज्ञानेश्वर माऊलींना माझी ही कविता अर्पण आहे. काळ कसाही असो माऊली, ध्यान फक्त तुझेच असू दे. अंतरातल्या मंदिरात केवळ माऊली तुझीच मूर्ती बसू दे. अध्यात्माच्या बागेमध्ये माऊली समाधानाच्या फळांना वृद्धी दे. विठ्ठल विठ्ठल नाम राहो मुखी, फक्त एवढीच मला बुद्धी दे. हक्काचे दे 4 खांदे माऊली, बस एवढीच माझी गरज.
चरणी तुझ्या माता राहो, सदैव कर हीच इच्छा पूर्ण. सुखदुःखाच्या खेळामध्ये माऊली ढासळून मला देऊ नकोस. तुझ्या आठवणी विना एकही क्षण पुढ्यात माझ्या ठेवू नकोस. माऊली, तूच असा आहेस या जगती, जो माझ्याकडून काही मागत नाही. अपेक्षा कोणाच्या झाल्या जर भंग, परत इथं कोणी तोंड दाखवत नाही. विसर ना भावो तुझा कधी, चालवताना प्रपंचाचा गाडा. नशिबी राहो माझ्या फक्त तुझ्याच आळंदीचा वाडा. कोणी कुणाला पुरणार इथे, आलेला नक्कीच जाणार परत. परतीच्या प्रवासात सोबत राहा, माऊली हाताला हात माझ्या धरत. नमस्कार करतो आणि माझा अनुभव इथे थांबवतो. आताच आपण हर्षल फुलारीचं अनुभव कथन ऐकलं. अनुभव घेण्यासाठी जे एक तरल मन लागतं, ते तरल मन, अनुभव घेण्याची निरीक्षण शक्ती आणि अनुभव घेण्यासाठी सद्गुरूंवर असणारी भावश्रद्धा, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण आणि त्यातून येणारे उंचीचे अनुभव, ह्याचा परिचय किंवा ते अनुभव कथन आज हर्षलने आपल्याकडे केलेलं आहे.